शेतकरी बंधूंनो नमस्कार. पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज सर्वत्र आपल्याला ऊसाला तुरे आलेले दिसत आहेत. माझ्या पाठीमागे सुद्धा ऊसाला तुरे आलेले आपल्याला दिसत असतील. तर शेतकरी बंधूंनो, यावर्षी प्रचंड मोठा पाऊस झालेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचून राहिलं त्या ठिकाणी जर ऊसाचं जे जमिनीमध्ये नत्र होतं ते नत्र लीच आउट झालेलं आहे आणि ऊसाला नत्र उपलब्ध कमी झालं, त्यामुळे ऊसाला तुरे आलेले आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? तर शेतकरी बंधूंनो, ऊसाची या लागवडी योग्य वेळेवर करणं महत्त्वाचं आहे. ऊसाला तुरा कमी येणाऱ्या व्हरायटींचा वापर करायचा आहे आपल्याला आणि ऑगस्ट ते डिसेंबर ह्या दरम्यान ऊसाला नत्रयुक्त खताचा वापर जास्त करायचा आहे. तसेच ज्यावेळी पाऊस जास्त होईल त्यावेळी ऑगस्ट ते डिसेंबर ह्या दरम्यान पावसाचं पाणी साचून न देता ते पाणी कशाप्रकारे आपल्याला बाहेर ड्रेनेज करता येईल त्यासाठी काळजी घ्यायची आहे. तसंच आपल्याला सर्वात महत्त्वाचं मध्ये ऊसाला कोंबडी खत असेल आणि नत्रयुक्त खताचा वापर जास्त करायचा आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला संवर्धनसारख्या सेंद्रिय खताचा वापर जास्त करायचा आहे. तसेच NPK कन्सोर्टिया बॅक्टेरिया ज्या कॉम्बिरिश नावाने उपलब्ध आहेत त्याचासुद्धा आपल्याला ऊसाला वापर जास्त करायचा आहे. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपल्या ऊसाला तुरे येणार नाहीत आणि ऊस आपला टनेज चांगले मिळेल. तसेच ज्या शेतकऱ्यांना ऊसाला आता तुरे आलेत त्यांनी ऊस लवकर तोडण्याला प्राधान्य द्यायचं आहे. ऊसाचे तुरे आले जर ऊस आपण ठेवले तर आपल्या 5 ते 15 टनापर्यंत ऊसामध्ये घट येऊ शकते. ऊस आतनं पोकळ होणार आहे. त्यासाठी आपल्याला तुरे आले असेल तर ऊस लवकर तोडून कारखान्याला पाठवायचा आहे. दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तसंच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.